नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अत्यंत महत्त्वाचे जीके क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत आणि हे जीके क्वेश्चन सर्व भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काही जर चूक झाली असेल तर झालेली चूक कमेंटमध्ये नक्की कळवायची आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 या रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता। पाहूया पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता। पुढचा प्रश्न। शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते। पाहूया पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जिजाबाई असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव होते। पाहूया पुढचा प्रश्न। मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे पहिले छत्रपती म्हणून होते। पाहूया पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्निया होत्या? शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 8 पत्नी छत्रपती शिवाजी महाराजांना होत्या। पाहूया पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सईबाई असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते। पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच एकूण 2 मुले छत्रपती शिवाजी महाराजांना होती। पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती? छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी दिली होती। पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली होती? छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी दिली होती। पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच लक्ष्मीबाई असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव होते। पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 2 मुलाचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 2 मुलांचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच वरीलपैकी दोन्ही संभाजीराजे भोसले व राजाराम राजे भोसले असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलांचे नाव होते।
पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला? शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 1674 या साली शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घातला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सुलतान सेनेचे सेनापती होते? शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सुलतान सेनेचे सेनापती होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विजापूर सेनेचे सेनापती शिवाजी महाराज यांचे वडील होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच जिजाबाई. त्यांच्या आईने शिवाजी महाराज यांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले होते. पाहूया पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला हस्तगत केला होता? शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला हस्तगत केला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला हस्तगत केला होता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 360 एवढे गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच रायरेश्वर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच भवानी असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? शिवाजी महाराज यांचे सिंहासन कोणी बनवले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच रामजी दत्तो यांनी शिवाजी महाराज यांचे सिंहासन बनवले होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय होते? शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच उमाबाई असे शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव होते. पुढचा प्रश्न, शिवरायांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले? शिवरायांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्याचे स्थापन केले? शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य स्थापन केले? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच स्वतंत्र आणि सार्वभौम अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मध्ययुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाचे डॅश डॅश स्थापन केले? छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाचे डॅश डॅश स्थापन केले? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी
न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले? पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला म्हणजेच कोणत्या दिवशी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच संस्कृत भाषेमध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती. पुढचा प्रश्न, स्वराज्याची पहिली राजधानी खालीलपैकी कोणती सजली? स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून खालीलपैकी कोणती सजली? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच राजगड म्हणून स्वराज्याची पहिली राजधानी सजली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवले? छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवले? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच राजगड असे मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून नाव ठेवले. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.